हे आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत. बुधवार दिवशी कामकाजामध्ये ते दिसलं नाही. गुरुवारचा दिवस आला. गुरुवारच्या दिवशी राज्यसभेचे नॉमिनेशन फॉर्म भरणार आहेत, त्या गडबडीमध्ये ती आली नाही. शुक्रवारच्या दिवशी राज्याचा अर्थसंकल्प मांडला गेला, त्यामध्ये पण ती नव्हती. पण त्या दरम्यान रात्री 12:30 वाजता एक कामकाजाचा दिनक्रम, त्यामध्ये शुक्रवारच्या तारखेमध्ये ती चर्चा अपलोड झाली होती आणि नंतर ती हटवण्यात आली. मी सचिवांना विचारलं तर ते म्हणाले गडबड आहे, सोमवारच्या दिवशी कन्फर्म येणार. तर आता आजचा म्हणजे कालचा सोमवार झाला. मी स्वतः शशिकांत शिंदे साहेबांनी आम्ही सर्वांनी विचारलं की चर्चा का होत नाही आहे, चर्चा घडून आणायला अडचण काय. तर आज ती चर्चा होईल असं काल सांगितलं गेलं. म्हणजे काल ही ज्यावेळेस बाब आम्ही सभापती महोदयांच्या लक्षात आणून दिली, त्यावेळेस माननीय मंत्री गिरीश महाजन साहेब यांनी स्वतः सभागृहाला सांगितलं की माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आज ही चर्चा घडून आणू. तर आजच्या आता कामकाजाचा दिनक्रम मी बघितलेला नाही, पण ते बघितल्यानंतर कळेल की चर्चा झाली पाहिजे. आता वरच्या सभागृहात तरी इथपर्यंत आलंय, खालच्या सभागृहात मात्र अद्याप त्या विषयाचं चर्चा पण झाली नाही, म्हणजे तो विषय चर्चेला पण आला नाही. त्यामुळे माननीय विधानसभा अध्यक्ष, माननीय विधान परिषद सभापती यांनी या प्रकरणाला गांभीर्यानं घ्यावं आणि अजितदादांच्या विमान दुर्घटनेसंदर्भातली एक साधक बाधक चर्चा, चौफेर चर्चा दोन्ही सभागृहात झाली तर मग केंद्र सरकार चर्चा घडून आणायला आणखी सकारात्मक राहील. कॅमेरामन योगेंद्र गुप्ता सह निलेश बुधावली, एबीपी माझा, मुंबई.